मग काय मागितलं खंडेरायाला? तुम्ही काय मागितलं? तुम्ही आधी सांगा, तुम्ही काय मागितलं? एवढ्या वेळ गप्पा मारत होता. काही नाही. असं कसं? मी हे मागितलं की मला ज्ञानाचा प्रकाश पाडता येईल. घ्या. इथे एवढं देवाच्या दारात येऊन मी शाळेतच मागितलंय. हो, माझ्यासाठी शाळा सगळं काही आहे. आणि आम्ही आता लगीन झालंय आपलं. आपण 7 जन्माचे जोडीदार आणि आपल्यासाठी काहीच मागितलं नाही. आपल्यासाठी काय मागायचं? लग्न झालं की. पुरी सॉरी सॉरी सॉरी. भंडारा लावून घे. चला. हा ताई काय? अगं होय ताई, अधिपती बराबर पुढे गेलं ती. हा मला जरा येळ लागायलाय गडावर चढाय. आई ग. हा अगं तेच तर जाऊन सांगायला ना. अगं म्हणून तर धापा लागलं ती मला. हा काय म्हणलीस? अगं होय ताई, तसं तर मी तिला जाताना सांगितलं होतं का लोटांगण घाल म्हणून. हा तरी बी आता परत जाते आणि आठवण करते. हा अगं ताई, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा मी जायल्या. वय वय ते उतरायच्या आत जाते बाई. वय बरं ऐक की ताई, मी वरती गेल्यावर तुला फोन करते. हा परत. हा ठीक आहे, ठेवू? हा आई ग चंचे, चल बाई तिला जाऊन लोटांगणाचं सांगू, नाहीतर ताई तिथं बसल्या बसल्या आपला जीव घेईल. चल 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 मम्मी चल. अगं होय चल चल पटपट चल. अगं या. अधिपतीराव, आता आपण तळी भंडाऱ्याची पूजा करून घेऊया. अजून एक पूजा? हो, बसा जोडीने. तेवढ्यासाठी परत यायचं नसेल तर बसा आत्ताच पूजेला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये. हात लावा ताटाला, दोघांनी हात लावा जोडीने. मी म्हणेल तसं माझ्या मागे म्हणा. अगडधूम नगारा, अडधूम नगारा, सोन्याची जेजुरी, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, देव गेले जेजुरा, निळा घोडा, निळा घोडा, पाव में तोडा, ताव में तोडा, कमरी करगोटा. आनंदाचा येळकोट, आनंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय. खंडेराव महाराज की जय. ताटाला दोघांनी डोके लावा, एक संगत डोके लावायचं ताटाला. खंडोबाचं वजू उतरलं बोला. तळी भंडाराचं वजू उतरलं, कुलदेवताचं वजू उतरलं, माळसाई बानाईचं वजू उतरलं, मल्हारी मार्तंडाचं वजू उतरलं, कडेपठारच्या राजाचं वजू उतरलं. ताट ठेवा खाली. येळकोट येळकोट जय मल्हार. सुख दे देवा, शांती दे देवा, मनची कामना पूर्ण करा देवा, आनंदाचा आशीर्वाद दे देवा, हय्य भाग्य दे देवा, भरपूर आयुष्य दे देवा, असा सुखाचा संसार होते देवा. येळकोट येळकोट जय मल्हार. वाटीचे तुकडे करा. हात करा पुढे. उभे राहा, आपण भंडार खोबरं उधळून येऊया. येळकोट येळकोट. उचला.
लागला का फोन? उचलतच नाहीये. अगं पूजा करत असेल. इतका वेळ? बघ तुझा फोन बघून ती करेल फोन तुला. पोरी, तुझ्या मनातली देवी तुझ्या घरात राज्य करेल. माझ्या मनातली देवी? माझ्या मनात तर सरस्वती देवी आहे. त्याच देवीचा वास तुझ्या घरात असेल. येते मी. येळकोट येळकोट. जय मल्हार. बोला गुरुजी. अधिपतीराव, आता पूजा झाली, आता तलवार उचलावी लागेल तुम्हाला. हो हो, तलवार तर नक्कीच उचलावी लागेल. मी हो, दर्शन झाल्यानंतर तलवार उचलावीच लागेल. एका दणक्यात तलवार उचलावी लागेल. पण ह्या तलवारीचा काही इतिहास वगैरे आहे का? हो आहे ना. ही खंडा तलवार 42 किलो वजन आहे याचं. हा जो खंडा आहे तो मल्हारराव पानसे हे सोनोरी गडाचे सरदार आहेत. त्यांनी नवस्फूर्तीसाठी अर्पण केलेलं आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धा होत असतात. त्याच्यामध्ये एका हातात उचलणे, फिरवणे, वेगवेगळ्या प्रकारचे कसरती करणे, दातात उचलणे, अशा प्रकारच्या कसरती या ठिकाणी या तलवारीच्या केल्या जातात. आणि आता ती तलवार तुम्हाला उचलावी लागेल. तलवार आणायला सांगितली का? हो, घेऊन येत आहे. आदित्य नमस्कारा ये कुर्वन्ति दिने दिने दीर्घायुर्बलं वीर्य तेजस तेषां च जायते अकाल मृत्यु हरणं सर्वव्याधि विनाशनम् सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धरायाम्यहम् झाली बरं का पूजा? गुरुजींचा फोन होता. सदानंदाचा येळकोट येळकोट. गुरुजी पूजा एकदम यथासांग पार पडली तुमच्यामुळे. आई साहेब खुश होणार. अधिपती, झालं काय दर्शन? हो झालं. अधिपतीराव, चला आता मार्तंड देवस्थान ऑफिस मध्ये जाऊन येऊ. नाही चहा नको आता. भुवनेश्वरी मॅडमने एवढी देणगी दिली आहे, तर आमच्या कमिटीकडून चहा पाणी तर घ्या तुम्ही. ताई तुम्ही पण चला, मी जोडीचा सत्कार पण करू. अहो सत्कार कुठं करता आता? अधिपती, तुम्ही जाऊन येत असा काय? नाही म्हणजे मास्तरीन बाईंची का नाही, अजून एक पूजा बाकी आहे म्हणून म्हणलं. कसली? ताईचा फोन आलता, घरच्या सुनेनं लोटांगण घालायचं असते देवापुढे. नाही म्हणजे लोटांगण घातल्याशिवाय देवदेव पूर्ण होत नाहीत म्हणून. ठीक आहे, करते मी लोटांगण वगैरे. तुम्ही जा. जमल काय? हा, घरच्या सुनेनं करावंच लागतंय. हो ठीक आहे, मी करते. जा तुम्ही. येतो मी लगेच. हा गुरुजी चला. काय करायचंय मी? म्हणजे लोटांगण कसं घालतात मला माहित नाही म्हणून विचार. अगं नक्की सून आहेस ना व सूर्यवंशींची? नाही म्हणजे साधे लोटांगण घालता येत नाही तुला? काय तू बोला चंची, काय करायचं आता? अगं राहू दे ग मम्मी, मास्तरीने म्हणजे समजत यायला पाहिजे असं थोडंच आहे. आता असतात काय काय मास्तरनी ढ तर नाही म्हणजे तुला नाही म्हणलं. हा आता तुला माहिती असेलच की काय काय असतात नाही काय ढ. राहू दे, मी अशी शिकवते तुला कायद्यानं. तर ग मम्मी, हा नीट बघा का. हो, असं इथं बसायचं, हात जोडायचे आणि 7 वेळा नमस्कार करायचा आणि असे हात समोर करायचे आणि घालायचं लोटांगण.
असं करायचंय. जमल ना व? बापरे, हे मला जमेल का? आणि साडीत वगैरे? अगं असं करायचं असं म्हणून तर 9 वारणी असतात ना. चल आता लवकर कर. हितनं पश्चिम दरवाजापर्यंत जायचंय बर का? वय ना मम्मी? वय वय. चल चल पुरक लवकर. काय ग चटकं लागायला ती काय? हो, ऊन आहे ना. अगं हे जर केलं नाही ना तर मावशी खवळ बर का. ती हित जरी नसली ना तरी तिला मिनिटाची खबर असती. तिचं हेर आहेत आजूबाजूला. वय ना मम्मी? वय तर काय, मी म्हणलंच होतं तुला का सूर्यवंशीच्या घरात लई रीतीभाती पाळायला लागतात. आणि त्या रीतीभाती पाळल्या नाहीस का नाही तर ताई स्वतः डबल करून घेईल बघ तुझ्याकडनं. कळलं काय? तयार आहेस ना? हो ठीक आहे, करते मी. हा. ओ दादा भंडारा द्या की. हा, आता बस. माहित नाही यामध्ये श्रद्धा किती आहे. आणि मी जर प्रश्न विचारला भुवनेश्वरी मॅडमना तर परिस्थिती बिघडेल आणि उगाच अधिपतींना त्रास होईल. हॅलो आजी. हां नाही अक्षरा फोन नाही उचलत आहे. मला जरा काळजी वाटत होती. तुमचं बोलणं झालंय का इतक्यात? तिच्याशी बोलणं झालं नाही, पण तिकडच्या गुरुजींशी बोलणं झालं माझं. आज सुखरूप आहेत पोरं. देवदर्शन चालू आहे. आमचं देव कसं कडक असतं बघा. आता रीतीनुसार देवपूजा झाली ना की लोटांगण चालू झाली आहेत. हा काळजी करू नका. लोटांगण? वय वय आमच्या घरची रीतच आहे तशी. खंडोबाच्या दारात लोटांगण घातल्याशिवाय देवदर्शन पुरत होत नाही बघा. अक्षुला जमतंय का हे? जमतंय की. न जमाय काय झालं, येवशीर देवदर्शन पूर्ण करून घरला येईल बघा ती. बरं ठीक आहे. तुमचं काही बोलणं झालं तिच्याशी तर सांगाल का मला फोन करायला? हां बरं बरं. बापरे, अक्षू आणि लोटांगण. खूप अवघड असतं होते. दाखी वगैरे पण बसू शकते बरं. आणि आपली अक्षू तर खूप नाजूक आहे. आपली अक्षू कसं करत असेल? एवढं ऊन आहे बाहेर. या सूर्यवंशींकडे ना देवाधर्माचं खूप करतात. मला अक्षूची काळजी वाटते. ती कसं मॅनेज करणार आहे सगळं? येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. अगे अशी थांबू नको. चल लवकर चल. वय नाहीतर देवाचं खूप होईल. हा अगं आमच्याकडं का नाही देवाचं लई कडक असते. अगं देवासाठी झिजल्याशिवाय काय बी होत नाही. अगं चल चल. मावशीला व्हिडिओ बी पाठवायचंय बाई. चल लवकर. अगं मास्तरीन बाई मला कळते का तुझी अवस्था. तरी मी ताईला म्हणलं होतं का तिला नाही जमणार. उग कशाला हे समज करायला लावती लोटांगण बिटांगण. पर ताई म्हणली नाही जमवावं लागल. सूर्यवंशींची सून म्हणून मिरवायचं असेल तर हे समजे कष्ट घ्यावंच लागतील. आणि खरं सांगू का देवाच्या कामात का नाही कसली बी कसूर करून चालत नाही. चल चल घाल लोटांगण. चल लवकर. अगं हिथून फक्त पश्चिम दरवाजापर्यंत जायचंय. पटकन होईल. नवऱ्या मुलाने नवरीला उचलून न्यायचं असतं. उचलून वगैरे नेण्याचं नको ना. हे तर करायला लागते, नाही तर मग परत यायला लागते. ठरवा तुम्ही आता. तर आता आपण तळी भंडाऱ्याची पूजा करून घेऊया. अजून एक पूजा? हो बसा जोडीने. तेवढ्यासाठी परत यायचं नसेल तर बसा आत्ताच पूजेला. अगं चल लवकर उठ.
परत उन्हाचं ताराच व्हायचं बाई. चल चल लवकर चल चल. तू व्हिडिओ बनव हा, मावशीला पाठवायचंय. चल चल कर सुरू. चल चल. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार. धन्यवाद. काय हे लई करायला बरं का तुम्ही आमच्यासाठी. अहो मानच आहे तुमचा. काय गुरुजी. साहेब कुठे आहेत? अहो तेच ते बाहेर ते लोटांगण वगैरे काय काय घालायचं आहे ना, ते कार्यक्रम चाललाय. त्यांची ओटी भरायची होती. असं होय. बर मी जाऊन बघून येऊ काय. आतापर्यंत खरं तर यायला पाहिजे होता त्या. मी लगेच बघून येतो जरा. हा आलोच. घेऊन येतो त्यांना. आलोच मी. येळकोट येळकोट. चंचे अगं तिला त्रास व्हायलाय. हो दे की मग. अगं चंचे केवढं ऊन आहे बघ की, उष्माघातानं मरून जाईल ती. मरू दे की मग. तेच तर पाहिजे मला. चंचे असं काय बी करू नगस, आपण देवाच्या दारात आहोत. मम्मी माझ्यावर फक्त विश्वास ठेव. यो प्लॅन फेल जाणार नाही. येळकोट येळकोट जय मल्हार. विद्या अगं हो साधी शिक्षिका आहे आपली मुलगी. पुस्तकं, विद्यार्थी, खडू, फळा ह्या सगळ्याशी जवळून नातं आहे तिचं. हे एवढं सगळं देवाधर्माचं करणं जमणार आहे का तिला? ह्या सूर्यवंशींच्याकडे ना खूपच सगळं देवधर्माचं करतायत. अगदी सगळ्या रीतीपाती पाळतायत. आपल्या अक्षूला झेपणार आहे काय सगळं? घर, संसार, शाळा एकत्र कसं मॅनेज करणार आहे मुलगी? मला तर काही कळतच नाहीये. आणि आज हे लोटांगण वगैरे म्हणजे जरा जास्तच झालं असं नाही वाटत आहे? आपण जिथे असू तिथून हात जोडले तरी देवापर्यंत पोहोचतात अशी शिकवण आहे आपली. आणि त्याच्या अगदी उलट आहे तिच्या सासरी. देवा माझ्या अक्षूला शक्ती दे रे बाबा. आई अगं कधीतरी माझ्यासाठी काहीतरी माग. मीही तुमचीच मुलगी आहे. सारखं आपलं अक्षू अक्षू अक्षू. तिची काळजी करण्याची काही गरज नाहीये. तिची 5ही बोटं तुपात आहेत. हा माझी काळजी करा कधीतरी. अगं अरे मास्तरीन बाई गेलं कोणीकडं? इथंच होत्या मगाशी. अगं मास्तरीन बाई बसली कशाला? अगं उठ उठ, एवढंच राहिलंय, चल उठ. अगं मास्तरीन बाई शेवटचा टप्पा यो. डोळा घट्ट बंद कर आणि फक्त 5 पावलं लोटांगण घाल. मग झालं. हो पण हे खाली. अगं घाबरू नको, आम्ही हाव की सोबत. फक्त 5 पावलंच लोटांगण घालायचंय. डोळा घट्ट बंद कर. हा डोळे बंद करून. अगो मास्तरीन बाई तुला नाही का या भक्ती मार्गातलं काय बी कळत नाही बघ. अगं शेवटचा टप्पा आहे ना व म्हणून. चल चल कर सुरुवात आता. घाल लोटांगण चल. डोळं घट्ट बंद कर. भक्ती मार्ग